9 महिन्याची प्रेग्नंट असताना सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आहे ती कोल्हापूरची युवती सज्ज असल्याचं पाहायला मिळते. गीतांजली हवालदार असं त्यांचं नाव आहे आणि या काळात सुद्धा आहे त्या दारोदारी जाऊन आहे ते प्रचार करताना आपल्याला दिसून येतात आणि जनतेसमोर आहे ते आपलं विजन ठेवताना आपल्याला दिसून येतात. त्यांचीच प्रतिक्रिया निमित्तानं जाणून घ्या. खरं तर प्रेग्नंट असताना सुद्धा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. खरं तर बाळाची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. मतदारांच्यासाठी तुम्ही आश्वासन घेऊन जात आहे. बाळाची तर सुरक्षितता महत्त्वाची आहे. मी डॉक्टरांच्या बरोबर कायम असते आसपास. बाळ आहे माझं व्यवस्थित. मला फक्त एक 10 वर्षांनी एक संधी मिळालेली आहे, ती सोडायची नाही. एक साहेबांचा विश्वास आहे की आम्ही सगळे म्हणजे काँग्रेस पक्षातून जे काही नगरसेवक आम्ही उभे आहेत ते आम्ही ही निवडणूक लढवूच. मला फक्त महिलांना सांगायचं आहे की मी 9 महिन्यांची प्रेग्नेंट लेडी आहे. का उतरली आहे हा पण प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेलच. फक्त एवढ्यासाठी उतरली आहे की आपला कोल्हापूर भाग आहे हा स्वच्छतामुक्त असू दे किंवा म्हणजे रस्ते झालेले नाही आहेत, गटारी झालेले नाहीत, हा कॉमन प्रश्न आहे. पण जे बाकीचं आहे महिलांची सुरक्षता ही महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी 1500 रुपये आपले कामी येणार नाहीत. त्याच्यासाठी साहेबांचं आपल्याला नक्कीच विजन घेऊन तुम्ही उतरत आहे. मात्र प्रचाराचं नियोजन कसं करताय? प्रचाराचं नियोजन म्हणजे मी दारोदारी जाते लोकांच्या. का तर मला त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, कारण त्या मला 5 वर्षात सोडवायच्या आहेत. म्हणून चालतच जाते. ठिकठिकाणी जर आमची सभा असेल तर आम्ही दोघेजण गाडीतून असं जाऊन येतो. मोठा प्रभाग आहे साधारण आणि त्या ठिकाणी तुम्ही जात असताना अशा अवस्थेत तुम्हाला बघितल्यानंतर मतदार राजा काय म्हणतात? आपलं कोल्हापूर आहे आपलं म्हटल्यानंतर त्याच्यात सगळंच आलं. कारण की गेल्याबरोबर त्यांनी मला पहिला म्हणतात की तू फक्त पहिला तुझी काळजी घे, मग आपण बघूया पुढचं. आम्ही काय आहे तुझ्या पाठीशी, काँग्रेसलाच मतदान करणार असं मला भरपूर ठिकाणी ऐकायला भेटलं आहे. त्यावेळी बाळ जन्माला येईल त्यावेळी कोल्हापूर नवं असेल हे कोल्हापूर आणि नवं विजन त्या बाळाच्या समोर असेल वाटतं का मग? हो, कारण आज ते बाळ सगळं म्हणजे बघतच आहे की जनतेला काय हवं आहे आणि काय नको आहे. आज माझे पती गेली 10 वर्ष झालं त्यांनी साहेबांच्या बरोबर आहेत. मला पण असं वाटतं की माझं बाळसुद्धा त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षातूनच पुढे जावं. नक्कीच पोटात ते राजकारणाचे धडे घेत असेल. हो हो नक्कीच. त्यांचे पती सुद्धा आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून सुद्धा आहे ते प्रतिक्रिया जाणून घ्या. खरं तर इतक्या नाजूक अवस्थेत तुम्ही त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतला म्हणजे आमच्या ज्या भागातील समस्या बघता की बाबा जेणेकरून आमच्या इथं फार मोठा महिलांचा वर्ग आहे की महिलांच्या ज्या म्हणजे आमच्या इथं सगळ्यात ज्या महिला आहेत की म्हणजे आमच्या इथं फार मोठा म्हणजे आपलं कोल्हापुरी चप्पल करण्याचा व्यवसाय आहे माझ्या पूर्ण वॉर्डात. परत बऱ्यापैकी ज्या महिला आहेत की ज्या घरकाम करतात की बाहेर इकडे तिकडे जाऊन, मग त्या महिलांना बाबा एक ताकद देणे. बाबा ताकद म्हणजे की काय, जेणेकरून बाबा आपल्या घरातूनच एक स्ट्रॉंग एक उमेदवार असा देणे की बाबा त्या महिलांचा प्रश्न सोडवण्यात आला पाहिजे. कारण की त्यात मग बंटी साहेबांचं बी फार मोठं एक पाठबळ मिळाले की मला की म्हणलेत बाबा आपल्या भागात फार महिलांची संख्या फार मोठी आहे आणि आपल्याला महिला उमेदवार अशी देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या महिलांचा तिनं प्रश्न सोडवला पाहिजे. अशा पद्धतीनं बंटी साहेबांनी एक विचार करून ती आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अशा अवस्थेत सुद्धा पतिराजा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि कोल्हापूरची जनता ज्यावेळी ह्या प्रचारासाठी जातात त्यावेळी पहिला त्यांना आरोग्याची काळजी घ्या अशा पद्धतीचा सल्ला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्या कितपत मतदान घेतात आणि त्यांना कोल्हापूरकर आहे ते साथ देतं का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.